मित्रांनो, सहज झाडाखाली विश्रांती घेत बसलो होतो आणि शेळीचा आवाज आला. बघा, पहिला रूपाठ आहे, वेतीये. चला हिला मोकळं करून घेतो आता आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, असं आडवं पाडून घ्यायचं आहे शेळीला. कधीही खालचा पाय धरलेला आहे मी. आणि आता बघा, तुम्ही दिसतंय का? ॲक्च्युअलमध्ये ह्या अंगठ्या वगैरे काहीच नको आहे हातामध्ये, पण ठीक आहे. ओके ना, ओके ओके ओके. कधीही ना पिल्लाचं पाय यायला हवे, पण आज पिल्लाचे पाय नाही आहेत. बघतो आता. आणि पिल्लू हे वाजवीपेक्षा खूप मोठं आहे, त्याला पर्याय नाही आता काढून घेतल्याशिवाय. पिल्लू काढतो आणि मग बघतो. मित्रांनो, स्टोरेज कमी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, कमीत कमी 5 मिनटं लागली मला या शेळीची डिलिव्हरी करायला. त्याच्यामागं कारण असं होतं की पिल्लाचे जे पाय होते, चारही पाय अशी मागच्या बाजूने गेले होते आणि मान फिरली होती, फक्त मानच बाहेर आली होती. आता डिलिव्हरी करून घेतली. मित्रांनो, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. सगळे हात वगैरे ओले झालेत, कोरडे करून घेतले मी. हात पूर्ण असा जाम होऊन गेला मित्रांनो, कारण पर्याय नाही आहे. मी अंगठ्या वगैरे काढून फेकल्या होत्या बाजूला, कुठंतरी खिशातच टाकले होते, पण पडले ते. बघू शकता, ब्लडिंग थोडीफार होत असते, काय अडचण नाही आहे. पण पिल्लू एकदम सुखरूप बाहेर पडलेलं आहे. आणि काय झालं बघूयात. बोकड झाला मित्रांनो. अभिनंदन तुम्हा सर्वांचे की रंधे भैया शेळीपालन फार्मवरती पहिल्या रूपाठीनं बोकड दिलेलं आहे. एकच होतं, पण स्ट्रॉंग आहे पिल्लू. 2.5-3 किलोचं पिल्लू असेल, स्ट्रॉंग एकदम. तोंड वगैरे साफ करून घेतलेलं आहे त्याचं. आता बाकी शेळी चाटलच त्याला. चला शेळीला उठून देतो, तुम्हाला कास वगैरे दाखवतो शेळीची. हे बघा मित्रांनो, शेळीला उठून दिलं. पर्याय नव्हता, जरा हात नसतं टाकलं तर कदाचित पिल्लू मेलं असतं मित्रांनो. त्याला पर्यायच नव्हता. हे बघू शकता, गाला बघा शेळीचा मस्तपैकी दूध सोडलेलं आहे. दूध बीध एकदम व्यवस्थित असेल. हे बघा, चिके मस्त व्यवस्थित. चला, खीळ तर फोडून झाली आपली. ओके, थोड्या वेळानं पिल्लाला पाचतो. आनंद आहे, पिल्लू सुखरूप आहे. धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा. रंधे भैया शेळीपालन फार्मला डिलिव्हरीचा व्हिडिओ काढायसारखा होता, पण पर्याय नव्हता मित्रांनो, कारण पाय फिरली होती त्याची. धन्यवाद. इथं कोण नव्हतं ना कॅमेरामॅन, म्हणून फोन बाजूला ठेवला. आता एक अंगठी तर सापडली, अजून एक बघावं लागेल. धन्यवाद.